तोपर्यंत सामना चालू होणार नाही। दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आलेला पाहिजे। पुन्हा पुन्हा विनंती केली जाते, जोपर्यंत येणार नाहीये तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाहीये। छत्रपती संभाजीनगर संघाचा आलेला नाहीये, शिवाय 11 संघाचा आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर पुन्हा हे शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी। तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत आलेला नाहीये, अतिरिक्त खेळाडू अद्याप आलेला नाहीये। आयोजकाचं सरळ सरळ म्हणणं आहे का जोपर्यंत प्लेयर येणार नाही तोपर्यंत सामना चालू करायचा नाही, आणि जे टाइम लिमिट आहे, जे पॅनल्टी स्वरूप आहे तेही लागू केलं जाईल। त्यामुळे दक्षता घ्यायची आहे सर्व संघांनी याची। स्ट्राइक एंडला कोण आहे? पंकज। नॉन स्ट्रायकर एंड स्ट्रायकर एंडला पंकज, नॉन स्ट्रायकर एंडला गणेश, आणि गोलंदाजी करतोय तो गोलंदाज सागर। ओके, ऑल सेट। कॅमेरामॅन, कॉमेंटेटर, स्कोरर, अंपायर रेडी, लेट्स प्ले। पहिला चेंडू अगदी फुललेला टाकला होता सागरचा। हा पहिला चेंडू होता, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये खेळून काढलाय, तिथे चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, थोडीशी मिसफील्ड, आणि त्याचा चांगला मोबदला इथे मात्र फलंदाजांनी घेतला गेलाय। 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात अगदी पहिल्या चेंडूवर। इथे मात्र संघाचं धावाचं खातं उघडलंय। धाव फलकावरती 2 धावा लागल्या गेलेल्या आहेत। गोलंदाजी करतोय जर्सी क्रमांक 12 सागर। गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस अगदी पुढच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालाय। अगोदरचा चेंडू आपण पाहायला गेलं समोर टाकला होता, हाही चेंडू समोर टाकला गेलाय, परंतु चेंज ऑफ पेस त्याला गती परिवर्तन म्हणलं जातं, त्या प्रकारचा चेंडू इथे मात्र गोलंदाजाकडून पाहायला मिळालाय। डॉट चेंडू पाहायला मिळतोय। पुन्हा सागर धावतील, पुन्हा गती परिवर्तन, परंतु यावेळेस दिशाहीन। पंचाचे दोन्ही हात समांतर, आणि धाव पलकावरती धाव वाढली 1 अवांतर। एकूण धाव संख्येचा विचार केला 3 धावा धाव पलकावरती लागल्या गेल्यात। गोलंदाजी मार्कवर सागर गोलंदाजी करतोय। प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तो कितपत सार्थ ठरवतील गोलंदाज। पाण्याजोगर राहील यावेळेस, आडव्या बॅटने पटका खेळला टॉप पेज, आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक हुब आहे, आणि इथे सुंदर झेल, सोपा झेल पाहायला मिळालाय, आणि याबरोबर सागरला लागलाय मिळालाय तो पहिला विकेट। विनोदने सुंदर प्रकारे झेल घेतलाय। पंकज बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आहे गोपाल यादव फलंदाजीसाठी आलाय। बघूया पहिल्या षटकात इथे मात्र विकेट, मोठा विकेट गेलेला आहे। पंकज बाद झाल्याच्या नंतर गोपाल वरती आशा आहेत संघाच्या। बघूया गोपाल कशा प्रकारे फलंदाजी करेल। गोपालसाठी हा पुन्हा एकदा डाऊन द लेग, पुन्हा पंचाच्या आत समांतर, पुन्हा एक वाईट बॉल, अतिरिक्त धाव पलकावरती लागली जाईल। रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळतात। शिवाय 11 हा संघ प्रथमतः शिवाय 11 हा संघ फलंदाजी करतोय। पुढे टाकलाय डाऊन द ग्राउंड, फटका खेळलाय नो मॅन्स लँड मध्ये, आणि चेंडू जातोय 1 बॉल सीमा रेषा पार। जे स्पोर्ट खणखणीत दणदणीत चौकार। चौकाराच्या साह्याने धावसंख्या एकूण 8 धावा धावपलकावरती लागली जाते। क्षेत्ररक्षण पुन्हा बदललं जातंय, ते मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल गोपालचं। अगदी पहिल्या चेंडूचा सामना करत होता, आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र मोठा प्रहार, चौकार पाहायला मिळालाय। पुन्हा फुल्लर लेनचा चेंडू, पुन्हा एकदा, आणि पुन्हा जातोय चेंडू सीमा रेषा पार चौकार। व्हॉट अ बॅटिंग, 2 चेंडूवर 2 चौकार। गोपाल यादव जवळपास 400च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय। 2 चेंडूवर 8 धावा बनवल्यात। एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर पहिले षटक चालू आहे, 5 चेंडूचा खेळ झालाय, धाव पलकावरती आहेत ते 12 धावा। अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे। पॉवर प्लेचे 2 षटक असतील, त्यामधलं पहिलं षटक टाकलं जात आहे। सागरचा हा चेंडू स्क्वेअर कट फटका, आणि इथे मात्र चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळाली आहे। गोपाल यादव सुंदर फलंदाजी, बॅक टू बॅक 3 चौकार 3 चेंडूवर। या चौकाराच्या साह्याने आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा, सुंदर सुरुवात।
16 धावा डावकऱ्या त्याचे फलंदाज आता मात्र गणेश गणेश असतील स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजी मार्कवर जर्सी क्रमांक 5 विनोद विनोद मामा यांच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. विनोद मामा या दरम्यान आखुडत्या टप्प्याचा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्नही झालाय परंतु तिथे बॅटशी संपर्क झालेला नाही. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पॉवर प्लेचं षटक दुसरं टाकलं जात आहे. शेवटचं षटक असेल. धावसंख्येचा जर विचार केला 16 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण विनोदला पाहतोय. क्षेत्ररक्षण पुन्हा बदललं जात आहे कारण डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. सुंदर फलंदाजी पहिल्या षटकामध्ये 16 धावा. दुसरं षटक चालू आहे. पुढचा चेंडू यावेळेस आकुडत्या टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस परंतु पंचाचा इशारा काय येतोय तिथे. इट्स अ नो बॉल. नो बॉल. नो बॉल. नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू जर पाहिल्या गेले तर फ्रीट असेल. उघडा डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे. फलंदाज गणेश साठी फ्री हिट. गणेश बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. अतिशय अनुभवी पंच आपण या सामन्यासाठी पाहतोय. अशफाक सर आणि तेजस शिंपी पुढे टाकलाय. फ्री हिटचा चेंडू फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झाला परंतु फ्री हिट होता. विकेट मात्र मिळणारा नव्हता. धाव तिथे पूर्ण केली गेली. एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावरती 18 धावा. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकलं जाणं विनोद मामा यांच्याकडून. समोर फलंदाज असतील गोपाल जे की सुंदर फलंदाजी करतायत. 3 चेंडूवर 3 चौकार मारलेत त्याने. बघूया पुढचा चेंडू. फटका फटका पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. 1 बॉल सीमा पार. जे स्पॉट खणखणीत दणदणीत चौकार. वॉटर बॅटिंग. 4 चेंडूवर 4 चौकाराच्या साह्याने 16 धावावर फलंदाजी करतायत गोपाल यादव. एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 3 चेंडू झालेत आणि 22 धावा. 22 स्कोर पहुंचा इस 4 रनों के साथ 22 रन. देखा जाए तो इस इनिंग का ये दूसरा ओवर पावर प्ले का ही लास्ट ओवर है. गेंदबाजी कर रहे हैं विनोद. अगली गेंद फिर से स्क्वायर कट के. यहाँ कोई फील्डर नहीं है. क्या गेंद को रोक पाएंगे? जी नहीं. जी नहीं. फिर से गेंद जाती हुई सीमा पार. जे स्पोर्ट चौकार. इस 4 रनों के साथ अब निजी स्कोर देखा जाए तो ऑन बोर्ड 26. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.4 ओवर्स. अच्छी बल्लेबाजी यहाँ पे गोपाल यादव जिन्होंने 5 गेंदों का सामना किया और 5 चौके भी लगाए. अगली गेंद फिर से नो मैच लैंड में क्या बैटिंग करते हुए गोपाल यादव नाम का तूफान मैदान के अंदर. 6 गेंदे और 6 गेंदों पर 6 चौके यहाँ पे लगाए हैं गोपाल यादव ने. स्कोर जा पहुंचा इस 4 रनों के साथ. निजी स्कोर 30. अभी भी पावर प्ले की लास्ट गेंद आना बाकी है. गोपाल यादव 6 गेंदे और 24 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए. बहुत ही अच्छी बल्लेबाजी गोपाल की तरफ से. पावर प्ले की ये लास्ट ओवर है और इस लास्ट ओवर की लास्ट गेंद जो कि गेंदबाज विनोद. अगली गेंद विनोद की. इस बार बड़ा हिट और गेंद जाती हुई सीमा रेखा पार. 6 रन. जे स्पोर्ट और इस 2 ओवर 6 रनों के साथ स्कोर जा पहुंचा 36. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओवर्स. क्या बल्लेबाजी गोपाल यादव नाम का तूफान मैदान के अंदर. नक्कीच
36 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर काय फलंदाजी केली आहे गोपाल यादव. 7 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण सागरला पाहतोय, ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं. धावा खर्च केल्या होत्या 16. एक गडी बाद केला होता सागरने. बघूया समोर डावकऱ्याचा फलंदाज गणेश आहे. गणेश 3 चेंडू मध्ये 1 धाव. चला आयोजकाकडून एक ताकीद आली आहे, सूचना दिली गेली की मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेअर कोणी जाणार नाही जोपर्यंत 4 षटक संपणार नाहीयेत. गोलंदाजी मार्कवर सागर आहे आणि समोर फलंदाज गणेश. गणेशसाठी आखुडत्या टप्प्याचा चेंडू, ताकदीचा उपयोग केला गेलाय. फटका खेळलाय गेलाय लॉंगॉनच्या दिशेमध्ये, परंतु एक धाव तिथे मात्र पूर्ण करतील. एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर धावपलकावरती 37 धावा लागल्या गेल्या आहेत. सागर पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या गेल्यात. दुसरं षटक कर्णधाराने पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय गोलंदाज सागर वरती. बघूया सागर समोर तेवढाच तगडा फलंदाज आहे गोपाल यादव. काय फलंदाजी करतायत जमलेले जे प्रेक्षक आहे, प्रेक्षकाचं इथे मात्र मन जिंकलंय फलंदाज गोपालने. पुन्हा आखोडत्या टप्प्याचा चेंडू, संधी होती पुन्हा फटका मारण्याचे, परंतु या चेंडूचं जर वर्णन केलं गेले तर चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा उसळी कमी घेणारा चेंडू आहे, त्यामुळे फटका बॅटची संपर्क व्यवस्थित झालेला नाही. डॉट चेंडू आपल्याला बऱ्याच वेळेच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोपाल कडून पहिला डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोपाल बघूया पुन्हा एकदा सामना करतील समोर गोलंदाज सागर. यावेळेस पुन्हा बॅकफुटला जाऊन फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये, जोपर्यंत चेंडूला अडवतील 1 धाव पूर्ण केली गेली. एका धावेच्या साह्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर धावपलकावरती 38 धावा लागल्या गेलेल्या आहेत. एक गडी बाद झालाय. आता डावकरी त्याचे फलंदाज गणेश यादव बघूया कशा प्रकारे सामना करतील. गोलंदाजी करतायत सागर. विनोद सरांचा जर विचार केला तर विनोद मामाचं पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलंय. 20 धावा खर्च केल्या गेल्यात आणि पुन्हा गोलंदाजी मार्कवर सागरला पाहतो. या षटकातील 4था चेंडू घेऊन समोर डावकरी हाताचे फलंदाज गणेश यादव आहेत. गणेशसाठी आकुडत्या टप्प्याचा चेंडू, परंतु यावेळेस मात्र पंचाचे हात समांतर झालेत आणि धावपलकावरती 1 धाव अवांतर लागली गेले. एक्स्ट्रा धावपलकावरती लावली जाईल. एका धाव्याच्या साह्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर 39 धावा. 39 लॉस ऑफ 1 विकेट. रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. बिग मॅच, 2 मोठे तगडे संघ आणि या तगड्या संघादरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर सागर पुन्हा धावतील. पुन्हा जागा बनवली, फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न मात्र सुंदर केला गेलाय, परंतु चेंडूला नाही अडू शकत आणि पुन्हा चेंडू जातोय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट खणखणीत दणदणीत चौकार. या चौकाराच्या साह्याने एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर धाव पलकावरती लागल्या गेलेल्या आहेत तब्बल 43 धावा. चांगली सुरुवात आहे. शिवाय 11 खंडवा या संघाची सुरुवात मात्र सुंदर झाली आहे. फटकेबाजी पाहायला मिळते. एक एंडने गोपाल आणि दुसऱ्या एंडने गणेश. पुढे टाकलाय, डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. व्हाट अ बैटिंग बाय गणेश. काय फटका मारलाय बाबा आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट षटकार. फलंदाजीचं आक्रमण चालू आहे आणि धाव संख्या आपण पाहतोय धावपलकावरती या षटकाराच्या साह्याने 49 धावा. 49. काय फलंदाजी आहे. गणेशने अगोदर संयम दाखवलाय. गोपालची फलंदाजी पार राखली आणि गणेशही पुन्हा या वेळेस मात्र मोठा फटका. चेंडूला न बघता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि याबरोबर षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती आहेत 49 धावा. म्हणजे 18 चेंडूचा खेळ झालाय. धाव पलकावरती 49 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही पाहिले गेले तर 30 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय फलंदाजी करतायत गणेश. 7 चेंडू मध्ये 12 धावा. त्यानंतर गोपाल आपण पाहतोय 9 चेंडू आणि 31 धावा. सुंदर फलंदाजी. बघूया गोलंदाज संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणावरती सोपवतील. जर्सी क्रमांक 1 नंबरचा गोलंदाज यशच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. बॉलिंग मार्कवर यश.
समोर फलंदाज गोपाल. गोपाल कशा प्रकारे फलंदाजी करेल गोपाल. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की यादव गोला गवळी समाज व श्रीकृष्ण प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली गेली आहे आणि काय सामने होत आहेत. फटका खेळला गेलाय कौ कॉर्नरच्या दिशेमध्ये. तिथे मात्र एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि एका धावेच्या साह्याने संघाचं इथे मात्र अर्धशतक पूर्ण झालंय. धाव फलकावरती 50 धावा लागल्या गेलेल्या आहेत आणि आता डावकुरे आताचे गणेश. समोर गणेश आहे. गणेशचा हा चेंडू फटका खेळलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार चौकार आणि पंचाचा इशारा येतोय गोलंदाजाला चेक करायचंय. गोलंदाजी चेक केली जाईल. गोलंदाजाची शैली ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय त्याचा ऍक्शन पाहिलं जाईल. कशा प्रकारे रिलीज चेंडू करतो हेही पाहिलं जाईल. तोपर्यंत सामना थांबवायचा आहे जोपर्यंत आमचे अनुभवी पंच निर्णय देणार नाहीत. एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर 54 धावा. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना शिवा 11 खंडवाचा संघ दिसतोय. 54 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू चेक केला जाईल. पंच पाहतायत चेंडूला वारंवार सर्व बाजूने पाहिले जाते. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगू इच्छितो की या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट पूर्ण जगभर केलं जाते लाईव्ह विजनच्या माध्यमातून. लाईव्ह विजन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण केलं जाते. पूर्ण जगभर या स्पर्धेचं प्रेक्षेपण केलंय आणि पाहू शकतो डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. डिसिजन चेक केला जाईल. धावसंख्या 54 धावा धावफलकावरती स्थिरावलेली आहे. स्टॉप वॉच इथे मात्र थांबला गेलाय कारण पंचांचा तिसऱ्या अंपायरकडे इशारा आलाय. बॉलर चेक करतोय. बॉलर गोलंदाजाची शैली चेक केली जाते परंतु आपण संक्षिप्त तोपर्यंत धावा फलक बघूया. गणेश 8 चेंडूमध्ये 16 धावांवर फलंदाजी करतोय. इट्स अ लुकिंग लाईक अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे गोलंदाजाला मुभा आहे गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या आपण पाहतोय 54 धावा. षटक क्रमांक 4 टाकलं जाते. गोलंदाजी मार्कवर यशला आपण पाहतोय आणि समोर गणेश. यशच्या समोर गणेश डावकऱ्याचा फलंदाज आहे. पुढे पुढे टाकलाय फटका. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवले प्लॉट मध्ये. जे जे स्पोर्ट कणकणीत तनतनीत षटकार. गणेश तरबुजे को देख के खरबुजा भी रंग बदल रहा है असं म्हणलं जाते. एका बाजूने गोपाल फलंदाजी करतोय आणि दुसऱ्या बाजूने आता मात्र गणेश तुटून पडलाय गोलंदाजावरती. बघूया गणेशसाठी यशचा पुढचा चेंडू. फुल टॉस पुन्हा फटका खेळला गेलाय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. जे म्हणलं जाते ना गाई समोर घास वाघा समोर मांस आणि गणेश समोर फुल टॉस नाही टाकायचा भाऊ. चौकार पाहायला मिळालाय. काय फलंदाजी आहे. गणेश आणि गोपाल दोन्ही मात्र इथे हाणामारी चालू आहे. धावसंख्येचा जर विचार केला 64 धावा धावफलकावरती लागले गेलेत. यशचं हे षटक थोडंसं मागणं ठरतंय परंतु अद्याप षटक संपलेलं नाहीये. फटका फसलाय का. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने धावत होता परंतु लेझिनेस. हे पाहू शकता प्रेशर ज्या प्रकारे धावा बनवतायत फलंदाज ते प्रेशर जाणवलंय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. जे जे स्पोर्ट चौकार. या चौकाराच्या साह्याने 68 धावा धावफलकावरती लागले गेलेत. षटक क्रमांक 4 टाकलं जाते. गोलंदाज यश गोलंदाजी करतोय. अद्याप यशने 19 धावा खर्च केल्यात. एक चेंडूही शिल्लक आहे. पुढे टाकलाय यावेळेस चांगला चेंडू अगदी पुढे टाकलाय. ब्लॉक होल मध्ये ज्याला म्हणलं जातं क्षेत्ररक्षण डाऊन द ग्राउंड आपल्याला सुंदर पाहायला मिळेल ती केवळ एकच धाव. तर मात्र निम्मा खेळ झालाय. 4 षटक संपले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली गेली तर 69 धावा 69. मला वाटतं की या स्पर्धेतील आतापर्यंत जे सामने झाले त्यामधला सर्वोत्कृष्ट स्कोर असेल. 4 षटकामधला मोठी धावसंख्या उभारतील का. 69 धावा अद्याप 4 षटकात झाले. 24 चेंडूचा खेळ झालाय आणि 24 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. गोपाल यादव 10 चेंडूमध्ये 32 धावा ज्यामध्ये 6 चौकार आणि 1 षटकार आणि त्यानंतर गणेश 12 चेंडू आणि 31 धावा ज्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकार. 2 गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते गणेशकडून. गणेश उंच बांध्याचा डावकुऱ्याचा फलंदाज आहे. बघूया संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा माझ्यामध्ये ललितच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. बॉलर नेम प्लीज.
बॉलर नेम सर, बॉलर नेम सर, बॉलर नेम ललित. ललित गोलंदाजी मार्कवर आहे, जे की आपलं पहिलं षटक घेऊन आलेत ललित यादव. बघूया संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे, या अडचणीतून बाहेर काढतील का? पहिला चेंडू ज्या प्रकारे अपेक्षा केली होती फलंदाजाने गतिशीर येईल, परंतु चेंडू मात्र स्लोअर आलाय. फलंदाजापर्यंत पोहोचण्यास थोडा विलंब झालाय. फटका खेळण्यामध्ये तिथे अपयश पाहायला मिळाले, परंतु पुन्हा एकदा गणेश तयार आहे. समोर गोलंदाज ललितचा हा चेंडू पुढे टाकलाय, फटका, व्हॉट अ शॉट. पुन्हा चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं, सीमा रेषा पार, गगनचुंबी. जे जे स्पोर्ट षटकार, षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 75. पहिला चेंडू पारखला, गोलंदाजाची स्पीड ओळखली आणि आता मात्र तुटून पडतोय तो गणेश. सुंदर फलंदाजीचं प्रदर्शन गणेश यादव. 75 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू आहे, अकुरत्या टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय. हे बघू शकता इथे द्विधा अवस्थेमध्ये होता ओम. चेंडूला अडवू का झेल घेण्याकडे जाऊ, हे दोन्ही प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये निर्माण झालेत. परंतु इथे मात्र चेंडूला अडवले गेले, झेल झालेला नाही. संधी मिळाली आहे गणेशला, परंतु एका बाजूने आता गोपाल आलाय. गोपालने इथे फटका फसलाय, नक्की झेल होईल आणि झालाय. गोपालला इथे मात्र तंबूत परतावं लागेल. ललितला मिळाली मोठी सफलता. गणेश इथे मात्र बॅक टू पवेलियन. गौरव कडून तिथे मात्र सुंदर झेल पाहायला मिळालाय, परंतु ओम भैया तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत नाहीये. काही चुका झाल्यास, काही मिस्टेक झाले तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाहीये. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा अतिरिक्त खेळाडू नाहीये. ओके, चला न्यू बॅट्समॅन चेतन यादव. चेतन कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण गोपालने चांगली फलंदाजी केली. संघाला जे संतुष्ट जनक धावसंख्येकडे पोहोचण्यामध्ये चांगलं काम केलंय. चेतन बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. चेतनसाठी पहिला चेंडू, ते चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळाले पुन्हा एकदा. ललित यादव वाटतायत, परंतु एवढे सोपे गोलंदाज नाहीत. 5 चेंडूमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्यात आणि एक मोठा विकेटही मिळवलाय. गोपालला बाद करण्यामध्ये यश मिळवले ललितने. पुढचा चेंडू ललितचा, या वेळेस स्वतःसाठी जागा क्रिएट केली, रूम बनवला, फटका खेळला गेलाय. बघूया धावा किती मिळत आहेत. थोडीशी मिसफील्ड झाली गेली, त्याचा चांगलाच फायदा घेतलाय फलंदाजाने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 78 धावा. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी, म्हणजे 3 षटकाचा अजूनही खेळ बाकी आहे. बघूया कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणावरती सोपवतील, कारण डावकरी हाताचा फलंदाज 33 जर्सी क्रमांक गणेश काय फलंदाजी करतोय, ती मात्र अडचण असेल. गोलंदाजी करणाऱ्या संघासमोर ती मात्र अडचण असेल, ती म्हणजे गणेश. बघूया संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणत्या गोलंदाजावरती सोपवतील. 33 चला, कन्हैया भाऊ गवळी बेदर्दी प्रेक्षक यांच्याकडून पारितोषिक आहे. 6 चेंडूवर 6 षटकार जर मारले तर तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. आणि मनोज बाबूराव गौरी सर यांच्याकडून विकेटची जर हॅट्रिक मिळवली गोलंदाजाने तर त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे फलंदाजालाही पारितोषिक आहे, गोलंदाजालाही पारितोषिक आहे आणि उभे असलेले जे प्रेक्षक आहेत त्यांनाही पारितोषिक आहे. पारितोषिकाचा मात्र भडीमार आहे. काय स्पर्धा आयोजित केली गेली आहे, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. यादव गोला गवळी समाज व श्रीकृष्ण प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभारली गेली आहे. पहिला चेंडू गणेशसाठी, फटका मोठा खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट चौकाराच्या साह्याने धावसंख्या एकूण पाहतोय आपण 82 धावा ऑनबोर्ड आणि गणेश मात्र 16 चेंडू मध्ये 42 धावावर फलंदाजी करतोय. पहिल्या 7 चेंडू मध्ये 8 धावा बनवल्या होत्या. यावेळेस बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेहऱ्यावरचे हावभाव सर्व काही सांगून जात आहेत. त्याला वाटत होतं संधी होती, मोठा फटका खेळण्याची संधी होती. निराश दिसतोय गणेश.
परंतु एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली आहे. एका धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 83. षटक क्रमांक 6 टाकलं जातंय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर चेतन असतील ज्यांनी आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय आणि 2 धावा बनवल्यात. बघूया चेतन कशा प्रकारे फलंदाजी करतील. क्षेत्ररक्षण बदललं जातंय. जे डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू होता त्याला कव्हरमध्ये बोलवलं जाते. पुढे टाकलाय फटका. चेंडू काय फटका खेळलाय भाऊ. ताकद होती आणि चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. जे स्पोर्ट षटकार. संयम अगोदर या फलंदाजाचा आपण संयम पाहिला. आता मात्र टप्प्यात कार्यक्रम करतोय चेतन. सुंदर फलंदाजी. 2 चेंडूवर 2 धावा नक्की बनवल्या होत्या. आता मात्र तिसऱ्या चेंडूवर एक मोठा ताकदीचा उपयोग केला गेलाय आणि चेंडूला पाठवलंय षटकारासाठी. धावसंख्या एकूण पोहोचली 89 धावा. गोलंदाजी मार्कवर विनोदचा हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका आहे. फटका फसलाय. उलट्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक धावत होता. झेल झालेला नाहीये. झेल सुटलाय. परंतु 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. 2 धाव्याच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 91 ऑन बोर्ड. आणि आतापर्यंत या स्पर्धेत जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळालाय. पुढे टाकलाय चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय प्लॉट मध्ये. षटकार. चेतन जर्सी क्रमांक 88. चेतन काय फलंदाजी करतायत. चेतन यादव पहिल्या 2 चेंडूवर मी सांगितल्याप्रमाणे केवळ 2 धावा बनवल्या होत्या. आता मात्र 3 चेंडू मध्ये 2 षटकार पाहायला मिळालेत. पुन्हा पुढे टाकलाय पंचाचा इशारा. हात समांतर झालेत. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव पलकावरती धाव वाढली. आणखी एक अवांतर. धावसंख्येचा जर विचार केला तर ऑन बोर्ड 98. 98 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 6 टाकलं जाते. गोलंदाजीची धुरा सांभाळतायत विनोदचा हा चेंडू चेतनसाठी. कुठल्या टप्प्याचा चेंडू फटका. पुन्हा एकदा सुंदर खेळला गेलाय. झेलही होता परंतु सुटलाय. संधी मिळाली आहे चेतनला. एक्स्ट्राच्या ओव्हरथ्रोच्या रूपात इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि ओव्हरथ्रोच्या रूपात आणखी 1 धाव म्हणजे एकूण 2 धावा या चेंडूवरती आणि याबरोबर संघाचं शतक मात्र पूर्ण झालंय. ऑन बोर्ड आपण पाहतोय 100 धावा. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळाल्यात 100 धावा धाव पलकावरती. 6 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 षटकाचा खेळ बाकी आणि दोन्ही फलंदाज आपण पाहतोय इनफॉर्म फलंदाज आहेत. पुन्हा गोपाल भाऊ आणखी एक सूचना देतोय. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बिलकुल जाणार नाहीये. आपण यूट्यूबला सामने खेळतायत. सामन्याकडे लक्ष असू द्या. प्रोफेशनली आपण खेळाडू आहात. जोपर्यंत पंच अलाव करणार नाही तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळाडू येणार नाहीये. जर फलंदाजाला पाणी पाहिजे असेल तर ते पंचांना सांगतील. पंच अलाव करतील तेव्हाच आपण जायचे. धावसंख्या आपण डब्बे में केक घुटना टेक और षटकार देख. गणेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. काय फलंदाजी करतोय. तत्पूर्वी मी चेतन गवळी आयोजक
गणेश यादव. डावखुऱ्या हाताचा तगडा फलंदाज समोर आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवर ललित. त्या टप्प्याचा चेंडू सुंदर फटका. झेल तिथे झाला आहे परंतु फ्री हिट होता. फ्री हिट चेंडू पाहायला मिळाला. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल एका धावेच्या साह्याने. धावसंख्या आपण पाहतो 112. 112. ललित गोलंदाजी मार्कवर आहे. चेतन यादव समोर आहेत. चेतनसाठी हा चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन पाहायला मिळाले परंतु काय पाहतोय पंचाचा इशारा. इट्स अ नो बॉल. नो बॉल आहे म्हणजे उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि गोलंदाजी करू शकणार नाहीये कारण इथे आयोजन कमिटीचा एक सक्त ताकीद आहे. एक गोलंदाज एकदाच तुम्ही जर चेंडू टाकू शकता. दुसरा चेंडू तुम्हाला आमच्या पंचांना जर संदिग्ध आढळला तर तो गोलंदाज मात्र या स्पर्धेमधून बॅन होणार आहे. या सामन्यापुरतच नाही तर पूर्ण स्पर्धेमध्ये हा गोलंदाजी करू शकणार नाहीये. सामन्याकडे जाऊया. 113 धावा धावपलकावरती लागले गेले आहेत. काय रंगतदार आपल्याला सामना पाहायला मिळतोय. नो बॉल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. समोर फलंदाज चेतन यादव. 7 चेंडू आणि 18 धावा. बॉलर नेम 2. बॉलर नेम गौरव. गोलंदाजी मार्कवर गौरव येताना आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया गौरव कशा प्रकारे गोलंदाजी करेल. समोर चेतन यादव. 7 चेंडू आणि 18 धावा. पुढचा चेंडू गौरवचा चेतनसाठी. गोलंदाजी फॉलो थ्रू मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय. पुन्हा एकदा तो चेंडू टाकावा लागेल. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. 113 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 7. पुढे टाकलाय आणि पंचाचा इशारा. इथे मात्र वाईट बॉल कॉल. एक आणखी अतिरिक्त धाव धावपलकावरती लागली जाईल. 114 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 7. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. गौरवच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. गौरव गवळी. समोर फलंदाज चेतन यादव. फुल टॉस टाकलाय. समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय. इथे पंचाचा इशारा आलाय. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाला कामावर लावलंय. पुन्हा एकदा चेक केलं जाईल गोलंदाजाची शैली. फुलटा चेंडू होता. समोरच्या दिशेमध्ये फटका खेळलाय. तेच तर्रार चेंडू. एक धाव तिथे पूर्ण केली गेली आहे आणि स्ट्रायकर यांना पाठवलंय गणेश यादवला. तत्पूर्वी चेक केला जाईल गोलंदाजाचा हा चेंडू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक धाव. एका धावेच्या साह्याने धावसंख्या 115 धाव धावपलकावरती आपण पाहतोय. गौरवच्या हातामध्ये चेंडू आहे आणि समोर फलंदाज आहे गणेश. बघूया गणेश चांगली फलंदाजी केली आहे. 54 धावा त्यांनी बनवल्या वैयक्तिक. पुढचा चेंडू फुल टॉस. फसलाय. फटका फसलाय. झेल झालाय आणि पुन्हा पंच चेक करतील. फलंदाज जागेवरती उभे आहेत. झेल झालाय तिथे. फुलटा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज लागलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आलाय. झेलही सुंदर पाहायला मिळालाय परंतु तत्पूर्वी आपण पाहूया अबो वेस्ट आहे का. इट्स OUT आउट. इथे मात्र गणेश बाद होताना आपण पाहतोय परंतु गणेश साठी नक्कीच त्यांच्या डगआउट मध्ये टाळ्या वाजल्या जातील. ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली. न्यू बॅट्समॅन रोहन. अच्छा कॅच घेतलेला रोहन आहे तो आणि नवीन हर्षल. न्यू बॅट्समॅन हर्षल जो की स्ट्रायकर यांना फलंदाजी करेल. 115 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. हर्षल यादव फलंदाजीसाठी जातील. गौरवचा हा चेंडू फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. केवळ मिळेल ती एकच धाव. एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतो 116 धावा. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू टाकणं बाकी आहे म्हणजे 7 चेंडू.
एकंदरीत सर्व जर चेंडू पाहिले गेले तर अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 116 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. एन फॉर्म फलंदाज 8 चेंडू आणि 19 धावांवर फलंदाजी करतोय चेतन. फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. डॉट चेंडू. आता मात्र शेवटचं षटक बाकी आहे. शेवटचे 6 चेंडू. जगात 2 गोष्टी खूपच फेमस आहेत पॅडी सर, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. शेवटच्या षटकातील हाणामारी इथे पाहायला मिळेल का? 7 षटक झालेले आहेत. 116 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 6 चेंडूमध्ये किती धावा बनवतील, किती धावाचं लक्ष दिलं जाईल. चला लवकर सामना चालू करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण यशला पाहतोय. यशच्या पहिल्या षटकाचा जर विचार केला तर थोडंसं मागणं होतं, परंतु शेवटचं षटक आहे. कर्णधाराने एक जिम्मेदारी दिली आहे यशवरती. पहिल्या षटकात 20 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय तो यश. वाईट इट्स अ बिग वाईट. दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धावपलकावरती धाव वाढली. आणखी एक अवांतर. 117 धावा. गोलंदाज यश आणि समोर फलंदाज हर्षल. स्टेप आउट करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डायरेक्ट हिट झाला असला तर इथे चेतनलाही बाद व्हावं लागलं असतं, परंतु इट्स अ लेग बाय स्वरूपातली ही धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. एका धाव्याच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 118 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. याचा हा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन आणि पंच काय म्हणतायत, पंच पुन्हा एकदा चेक केलं जाईल गोलंदाजाची शैली. यश ज्या प्रकारे चेंडू डिलिव्हर करतोय, पंचांना संधी आढळलंय, ते चेक करतायत. इथे तिसरे अंपायर म्हणजे या सामन्यातील तिसरा डोळा, तिसरी आख, तिसरे पंच. हातामध्ये जे आर्म बँड जे घातला गेलाय तो काढावा लागेल. यस, एकशे 18 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. तत्पूर्वी खेळ थांबवला गेलाय. गोलंदाजाची शैली चेक केली जाते, कारण ज्या प्रकारे चेंडू डिलिव्हर करतोय गोलंदाज यश. धावसंख्या एकूण 118 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. मी नक्कीच इथे जे काही प्रेक्षक जमले गेलेत त्यांचं नक्कीच इथे कौतुक करेल, कारण आपण आपल्या वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावल्यात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यासाठी आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं आलेल्या सर्व प्रेक्षकांचं इथे मनपूर्वक अभिनंदन आहे. व्हाईट बॉल होता तो. 119 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा यश धावतोय. समोर चेतन आहे. पुढे टाकलाय अगदी ब्लॉक होल मध्ये. यॉर्कर ज्याला म्हणलं जातं त्या प्रकारचा चेंडू यश कडून पाहायला मिळालाय. डॉट चेंडू. शेवटचं षटक सुंदररित्या टाकलं जाते. पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी पुढे टाकलाय. डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय चेतनने. धाव ती केवळ मात्र एकच मिळेल. चांगले क्षेत्ररक्षणही झाले गेले. एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय ऑनबोर्ड 120 धावा. आता मात्र हर्षल 120 धावा धावपलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हर्षल काय करेल? हर्षल अगोदरच शफल झालाय स्टंपला. तिथे मात्र सुमार क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एक धाव तिथे पूर्ण केली गेली आणि पंचाचा इशारा. इट्स बाईटच्या रूपातली ही धाव असेल. या एका धावेच्या साह्याने धावसंख्या 121. परंतु इथे यशचं नक्कीच कौतुक केलं जाईल, कारण शेवटच्या षटकात ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली हे पाहू शकता. मोठा फटका अद्याप मारू दिलेला नाहीये. शेवटच्या षटकामध्ये थोडीशी मिसफील्ड झाली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु नाहीये. सुरक्षित घर वापसी. केवळ एकच धाव पाहायला मिळते. आता मात्र शेवटचा चेंडू. निर्धारित 8व्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 122 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. गोलंदाज यशने मात्र या षटकामध्ये वापसी केली आहे. 122 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. समोर फलंदाज हर्षल. बघूया कसा सामना करेल. शेवटचा चेंडू, पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. समोर हर्षल. गोलंदाजी मार्कवर यश. याकर लेन पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. फटका खेळलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा रिस्की प्रयत्न केला जातोय आणि पूर्ण झाले आहेत. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याच्या साह्याने एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर निर्धारित 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 124 आणि
इथे मात्र आता छत्रपती संभाजी नगर 11 या संघाला जिंकण्यासाठी 125 धावांची गरज असणार आहे. तत्पूर्वी पुढील सामन्याचा नाणेफेकीकडे जाऊया. पुढील सामन्याचं जर नाणेफेक पाहिले गेलं पुढील समाजाचे माजी अध्यक्ष श्री सूरज बाबराव गळी सर यांच्याकडून या सामन्याचं नाणेफेक केले जाते. या नाणेफेकीचं लाईव्ह प्रेक्षेपण लाईव्ह विजन च्या माध्यमातून पूर्ण जगभर केलं जाते. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचे. सनी यादव जे की संभाजीनगरचे कर्णधार आहेत आणि श्रीकांत गवळी हे श्री 11 संघाचे कर्णधार आहेत. हेड टेल त्याच्यावरती आहे. कॉल असेल द्वारकाधीश 11 या संघाच्या कर्णधारांचा. टेल अँड इट्स टेल. प्रथमतः आपण नाणेफेक जिंकले. नाणेफेक जिंकल्याच्या नंतर काय करण्याचा इरादा असेल? मी बॉलिंग घेईल. एकंदरीत जर एक छोटासा प्रश्न विचारावा वाटतोय कारण अगोदरचे जे सामने पाहिले गेले 2च्या 2 सामने आपण पाहिले की जे प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या संघांनी सामने जिंकलेत, परंतु तुमचा इथे मात्र एक डेअर आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी करण्यामागे काही वेगळं करण्याचं डिसिजन? ॲक्च्युली आमची जी प्लॅनिंग आहे त्या हिशोबाने मी प्रिफर करतो की बॉलिंग फर्स्ट करावं. नक्कीच आमच्या मान्यवरांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर आपण नाणेफेक जिंकला असता तर आपला काय इरादा असला असता? अच्छा, म्हणजे तुम्ही जर नाणेफेक जिंकला असता तर तुमचा इरादा होता. ठीक आहे, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आमच्या मान्यवरांच्या वतीने. जाऊया सामन्याकडे जे की सामना बाकी आहे.
पिक्चर अभी बाकी आहे. 125 धावाचा पाठलाग करतोय छत्रपती संभाजी नगर 11. आणि पुढचं समालोचन आपल्या जळगाव व्हॉइस ऑफ जळगाव श्री पद्माकर पाटील सर यांच्या माध्यमातून पुढचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल. तत्पूर्वी मी दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू जे की सामना चालू आहे तर दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूला विनंती करतो. या दरम्यान पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजे चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून अगदी योग्य टप्प्यावरती टाकलेला चेंडू निर्धाव पाहायला मिळालाय. म्हणजे चांगले डिफेंड करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी विनंती करतो पद्माकर पाटील सर, ओव्हर टू यू. चलिए तो दूसरी गेंद पर छत्रपति संभाजीनगर के विकेट का पतन. गोपाल यादव को मिलती हुई सफलता मिलती हुई शिवा 11 खंडवा की टीम को. पहला झटका छत्रपति संभाजीनगर की टीम को लगता हुआ. छत्रपति संभाजीनगर की टीम से निवेदन होगा कि अपना एक अतिरिक्त खिलाड़ी यहां पर भेजे. 1 मिनट, अंपायर मैच को रुका है प्लीज. ललित आउट होकर पवेलियन लौट चुके हैं. अब ललित की जगह लेने के लिए नए बल्लेबाज बबलू आए हैं. चलिए खेल पुनः शुरू होता हुआ. यह शॉट ऑफ लेंथ की गेंद, इस गेंद को पुल किया है और गेंद सीधे हाथों में. दूसरा विकेट गिरता हुआ छत्रपति संभाजीनगर 11 का. बबलू आउट होकर पवेलियन लौट चुके हैं. गणेश जिन्होंने इस मैच में अर्धशतकीय पारी खेली थी, ये हैट्रिक बॉल डॉट विनोद नए बल्लेबाज अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास. डॉट बॉल. मैडन ओवर और 2 विकेट. गोपाल यादव जिन्होंने पहला ओवर मैडन किया था, 2 विकेट लिए थे. अब आए हैं गेंदबाजी मार्ग पर चेतन यादव. बढ़िया गेंद. डॉट बॉल. कोई रन नहीं. एक बड़े लक्ष्य का पीछा करना है छत्रपति संभाजीनगर की टीम को. और अब खंडवा के गेंदबाज यहां पर हावी होते हुए नजर आ रहे हैं. चेतन फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर. यह खराब गेंद शॉट ऑफ लेंथ लेग स्टंप की तरफ जाती हुई. डॉट बॉल.
यश गौड़ी स्ट्राइक पर, जबकि नॉन स्ट्राइक पर होंगे विनोद। चेतन की ऑफ स्टंप के बाहर शॉट ऑफ लेंथ गेंद, इस गेंद को उछाला है वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ, 6 रन। और इस ब्रांडेड छक्के के स्पॉन्सर्स जे स्पोर्ट्स, जितेंद्र जवळकर। ये लगातार दूसरा छक्का, सड़क पर कड़क प्रहार। रिप्ले के माध्यम से जरूर देखना चाहेंगे, लाइव विजन, क्वालिटी विथ क्लियरिटी। ये शॉट ऑफ लेंथ गेंद, बहुत बढ़िया संपर्क, बहुत ऊंची और बहुत दूर इस गेंद को पहुंचाया है। यश अब काउंटर अटैक करते हुए यश सामना करेंगे चेतन का। इम्प्रोवाइजेशन एंड सक्सेसफुल इम्प्रोवाइज, 6 रन। तीसरा छक्का आता हुआ, 18 रन। पहला मैडल ओवर था जिसमें 2 विकेट आए थे। ऑन साइड पे पुल करने का प्रयास, डॉट बॉल। 2 ओवर की समाप्ति के बाद 18 रन, 2 महत्वपूर्ण विकेट के नुकसान पर। यादव गोल्ला गौड़ी समाज और श्री कृष्ण प्रतिष्ठान द्वारा आयोजित गौड़ी प्रीमियर लीग दूसरा सीजन और दूसरे सीजन का आज का पहला दिन, और पहले दिन का ये तीसरा मुकाबला। गेंदबाजी के लिए आए हैं राजेंद्र, और राजेंद्र का सामना करेंगे ओम गौड़ी। ओ, इस बार बड़ा हिट लगाने का प्रयास था। यहां पर 4 है या 6 ये चेक किया जा रहा है, लेकिन चौका हो या छक्का, बाउंड्री के प्रायोजक जे स्पोर्ट्स, जितेंद्र जवळकर। ये 4 रन मिलेंगे, और इस चौके की मदद से रन संख्या 22 पर जा पहुंची है। ओम गौड़ी शॉर्ट फाइन लेग को बीट करती हुई गेंद डीप फाइन लेग की तरफ जा रही है। स्क्वायर लेग का खिलाड़ी तेज दौड़ लगाता हुआ इस गेंद को रोकेगा, तब तक 2 रन मिलते हुए, और इन 2 रनों की मदद से 24 छत्रपति संभाजीनगर 11 वर्सेस शिवाय 11 खंडवा के बीच ये मुकाबला। बढ़िया गेंद, डॉट बॉल। राजेंद्र यादव फिर से एक बार अपनी गेंदबाजी मार्ग पर। शॉर्ट ऑफ लेंथ की गेंद बैकफुट पर जाकर पुल किया है, डिप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ इस गेंद को रोका गया है। सिंगल मिलता हुआ, और इस सिंगल की मदद से 25 रन अब स्कोर बनता हुआ। तो पहले ही ओवर में 2 विकेट गिर चुके थे, जिसके बाद अब यहां पर एक साझेदारी की आवश्यकता है छत्रपति संभाजीनगर 11 को, और ओम गौड़ी और यश गौड़ी
ये किस तरीके से बल्लेबाजी करते हैं ये देखना होगा। डाउन द ग्राउंड वाइड श्लॉगन की तरफ इस गेंद को खेला है, सिंगल मिलता हुआ, सिंगल के साथ यहां पर स्ट्राइक रोटेट होते हुए। रन संख्या 3 ओवर की समाप्ति के बाद 26 रन 2 विकेट के नुकसान पर, 26 लॉस ऑफ 2 आफ्टर 3। गौड़ी समाज प्रीमियर लीग और इस टूर्नामेंट के लिए श्री कृष्ण मित्र मंडल का सहकार्य हमें प्राप्त हो रहा है। गौड़ी समाज के खिलाड़ियों को एक अच्छा मंच यहां पर प्रदान किया गया है श्री कृष्ण प्रतिष्ठान और यादव गोल्ला गौड़ी समाज की तरफ से। तो यहां पर कॉटन बोल्ड के रूप में विकेट मिलता हुआ। शॉट ऑफ लेंथ की गेंद बैकफुट पर जाकर पुल किया है, बढ़िया फील्डिंग, डीप मिड विकेट सीमा रेखा पर। ओ, जड़ों में डालने का प्रयास था, खोद कर निकालने का प्रयास किया था बल्लेबाज ने।
फुल टॉस गेंद, मिड विकेट सीमा रेखा पर इस गेंद को रोका गया है, सिंगल मिलता हुआ। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद 34 रन 3 विकेट के नुकसान पर 24 गेंदों में 91 की जरूरत, 22.75 की औसत से छत्रपति संभाजीनगर की टीम को रन बनाने होंगे। शॉर्ट ऑफ लेन गेंद, बैकफुट पर जाकर इस गेंद को उछाल कर खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, बढ़िया कैच। गणेश इस टूर्नामेंट के दूसरे ऐसे खिलाड़ी हैं जिनके बल्ले से अर्धशतक हमें देखने को मिला है। अब तक उस क्षेत्र में 3 कैचेस लब की है गणेश ने। नए बल्लेबाज प्रजोग, ऑफ स्टंप के बाहर, बल्ले का बाहरी किनारा, गेंद सीधे विकेट कीपर के हाथों में, विकेट का पतन। 2 गेंदों में 2 विकेट। राहुल ने विकेटों के पीछे कोई गलती नहीं की, राजेंद्र को मिलती हुई सफलता। रोहन गौड़ी अब आए हैं, हैट्रिक बॉल होगी। इस टूर्नामेंट की पहली हैट्रिक हमें देखने को मिलेगी या नहीं, यह निर्णायक गेंद राजेंद्र की, हैट्रिक बॉल। ऑफ स्टंप के बाहर, बल्ले का बाहरी किनारा और थर्डमैन की तरफ 4 रन। ये एक मौका था, हैट्रिक यहां पर मुकम्मल हो सकती थी, लेकिन विकेट कीपर के पहुंच से बड़ी दूर थी गेंद। 38 रन 5 विकेट के नुकसान पर छत्रपति संभाजीनगर की टीम अब संघर्ष करती हुई 5वां ओवर चलता हुआ। 21 गेंदों में 87 रनों की जरूरत, हर गेंद पर अब चौका या छक्का लगाना होगा। शॉर्ट ऑफ लेन गेंद, पुल करने का प्रयास, विकेट कीपर इस गेंद को रोकते हुए। 39 रन 39, द लॉस ऑफ 5। ऑप्शन के बाहर, मिड ऑफ का खिलाड़ी इस गेंद को रोकता हुआ, यहां पर ये खराब थ्रो, फिर भी मौका है और लौटना होगा बल्लेबाज को रनआउट के रूप में। 6वां झटका छत्रपति संभाजीनगर 11 को लगता हुआ, संभाजीनगर 11 को लगता हुआ। यादव गोल्ला गौड़ी समाज व श्री कृष्ण प्रतिष्ठान द्वारा आयोजित गौड़ी समाज प्रीमियर लीग सीजन 2 श्री कृष्ण मित्र मंडल का इस टूर्नामेंट के लिए हमें सहकार्य मिल रहा है। यह गेंद फिर से हवा में, लेकिन सीधे दर्शक दीर्घा में, खिलाड़ी थे लेकिन मात्र दर्शक की भूमिका में। और इस ब्रांडेड छक्के के प्रायोजक जे स्पोर्ट्स, जितेंद्र जवळकर। आड़े बल्ले के साथ खेला गया स्ट्रोक,
उस कॉर्नर की तरफ सिंगल मिलता हुआ। रन संख्या 46, द लॉस ऑफ 7। फुल टॉस गेंद और फुल टॉस गेंद पर फुल टॉल यहां पर वसूल नहीं कर पाए हैं। गेंद सीधे हाथों में। पंकज ने डीप मिड विकेट सीमा रेखा पर कोई गलती नहीं की। ऑफ स्टंप के बाहर की गेंद, वाइड का इशारा। अतिरिक्त रन टोटल में जुड़ता हुआ 47, 8 विकेट। ओवर की समाप्ति 6 ओवर के पश्चात 48 रन 8 विकेट के नुकसान पर अब 12 गेंदे और 77 रनों की जरूरत। तो अगर हम वैलिड गेंदों की अगर बात करें तो यहां पर हर गेंद पर अगर छक्का भी आता है तो बल्लेबाजी करने वाली टीम इस मुकाबले को नहीं जीत सकती। और अगर लक्ष्य के ज्यादा से ज्यादा करीब जाने का अगर प्रयास करेगी छत्रपति संभाजीनगर की टीम तो शायद अगले मैचेस में उन्हें फायदा हो सकता है, क्योंकि जब आप नॉकआउट के लिए क्वालिफाई करोगे तब नेट रन रेट ये बहुत उपयोगी साबित हो सकता है। लॉन्ग ऑफ की तरफ इस गेंद को उछाला है, 6 रन मिलेंगे। हर्षल ने प्रयास जरूर किया था और इस गौड़ी प्रीमियर लीग ब्रांडेड छक्के के प्रायोजक जे स्पोर्ट्स जितेंद्र जवड़कर इस बार सीधे बल्ले के साथ आड़े बल्ले से सीधा स्ट्रोक खेला है। लॉन्ग ऑन की तरफ सिंगल, दूसरा रन लेने का प्रयास। 55 रन अब स्कोर बन चुका है। 55, लॉस ऑफ 8। ऑन साइड में सिंगल। डॉट बॉल। चेतन यादव गेंदबाजी मार्ग पर, स्ट्राइक पर होंगे सागर। नरेश नॉन स्ट्राइक पर, शॉर्ट ऑफ लेंथ गेंद लेग स्टंप के बाहर। डॉट बॉल, बिंदी गेंद। शॉर्ट गेंद पुल किया है। ओ यहां पर मिड विकेट सीमा रेखा की तरफ 4 रन मिलेंगे। हालांकि प्रयास जरूर किया था खिलाड़ी ने। ओवर की समाप्ति, इस ओवर में 12 रन आए हैं। अब आखिरी 6 गेंदें बाकी और जीतने के लिए 65 की जरूरत।
इस मुकाबले को 46 रनों से जीत लिया है और इस मैच के मैन ऑफ द मैच गोपाल यादव